आम्ही दोघं बोलत नव्हतो आणि यांना मला बोलायचं होतं. मस्का मारण्यासाठी मला म्हटले, "चला आज तुला बाहेर जेवायला नेतो." तर मग आम्ही गेलो शेतकरी राजा ढाबाला. कारण बरेच दिवस मी रील्स बघत होते आणि यांना म्हणत होते, की आपण जाऊ जेवायला. पण हे पुढे-पुढे ढकलत होतं. तर आज फायनली त्यांनी फिक्स केलं आणि आम्ही आलो. इथं मटण थाळी घेतली. मटण थाळीमध्ये त्यांनी अंडा करी पण दिली होती. ते मला थोडंसं वेगळं वाटलं. जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर इकडे फिरण्यासाठी आलो. ह्यांना तर असलं काही वेळच नाही फिरायचं वगैरे काहीच नाही. हे गाडीतच बसून होते आणि आदिराज मी दोघेच फिरत होतो. याचं चाललेलं मस्तपैकी इथं इथून चालायचं, खाली उतरायचं असं तो खेळत होता. त्याला पण छान वाटत होतं. शांत वातावरण होतं त्यामुळे मस्त वाटत होतं. काही मुलांची नाही ते रिहर्सल चाललेली गाण्यांची, गिटार वगैरे वाजवून खूप छान म्हणत होते. त्यामुळे थोडा वेळ आम्ही इथं बसून ऐकलं. त्याच्यानंतर थोडंफार इकडं-तिकडं फिरलो आणि मग आम्ही घरी येण्यासाठी निघालो. तर शेतकरी राजा ढाबाचं ओके आहे जेवण. तुम्ही नक्की जा. बाय.